श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यातून लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यात्रा संपल्यानंतर या भाविकांनी परतीचा मार्ग धरला। परतीच्या मार्गावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या शहर परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या। ज्योतिबाच्या देवाच्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे डोंगरावर आले होते। काही कुटुंब मानाची सासनकाठी घेऊन ज्योतिबारायाच्या दर्शनासाठी येतात। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यावर सासनकाठ्या परतल्या। काही मानाच्या काठ्या त्यांच्या गावाकडे मार्गस्थ झाल्या। परतीच्या मार्गावर ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या परतीच्या मार्गावरील नागरिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या। कागल तालुक्यातील हमीदवाडा इथल्या बुर्टे देसाई कुटुंबाकडेही अनेक वर्षापासून मानाच्या सासनकाठीची परंपरा आहे। दरवर्षी यात्रेचा खर्च मोठ्या प्रमाणात करत बुर्टे देसाई कुटुंब भक्तिभावानं चैत्र यात्रा पार पडतं। सध्या मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालमीजवळील गणपतराव बुर्टे देसाई आणि तुकाराम बुर्टे देसाई यांनी ज्योतिबा यात्रेची परंपरा जोमानं सुरू ठेवली आहे। वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं सासनकाठी नाचवण्याचं कौशल्य ही मंडळी दाखवतात। परंपरागत पद्धतीनं सासनकाठी नाचवण्याबरोबर वेगळ्या पद्धतीनं म्हणजे डोक्यावरून मानेवर काठी घेऊन जमिनीवर बसणं आणि जमिनीवरील गुलाल कपाळी घेऊन परत उठून काठी नाचवणं, तसंच मुलांना काठीवर उभं करून काठी नाचवणे असे प्रकार ज्योतिबा देवाचे रांगडे भक्त करतात। बुर्टे देसाई यांच्यासह अनेक भक्तांनी परतीच्या मार्गावर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं नाचवलेल्या सासनकाठ्या नागरिकांच्या आकर्षण बिंदू ठरल्या।